नमस्कार मित्रांनो, जय जोहार, जय आदिवासी, जय निसर्ग. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसावा या गड किल्ल्यावर. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, हा गड किल्ला जो आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातल्या मान बारीपाडा या गावामधून या किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर चला पुढे जाऊया आपण. या गड किल्ल्यावर जाण्यासाठी मी आणि माझी फॅमिली टीम निघालेली आहे. हा माझा भाचा आहे, त्याला पण प्रत्यक्षात गड किल्ले कसे आहेत ते दाखवायचं आहे. तर चला जाऊया पुढे आपण. महाराजांच्या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 ते 3 रस्ते आहेत आणि आपण जाणार आहोत एका अनोख्या रस्त्याने. तिकडनं भरपूर रिस्क आहे. तर पुढे जाऊया आपण. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इकडचे जे व्ह्यू आहे खूप सुंदर आहे. तुम्ही हे बघू शकता. संपूर्ण झाडाझुडपाने भरलेला डोंगर आहे. तर चला अजून पुढे जाऊया. तर मित्रांनो, हे बघा आपल्याला काय भेटलेलं आहे. खेकडा खूप सुंदर आहे आणि आपण त्याला जास्त काही त्रास देणार नाहीत. आपण आपल्या रस्त्याला जाऊया. तर हे बघा मित्रांनो, भरपूर झाडं आहेत साईडला. तर मित्रांनो, आपल्याला वर किल्ल्यावर जाण्यासाठी जवळजवळ 1 तास लागणार आहे. तर चला मित्रांनो, खरी सुरुवात तर आता झालेली आहे. हे बघा, तुम्ही रस्ता बघू शकता. खूप एकदम रिस्की आहे, खूप डेंजर आहे. एक जरी दगड जर हल्ली तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. तर आपण सावकाश पुढे जाऊया. याच मार्गाने आपण वर किल्ल्याकडे जाणार आहोत. हे सर्व किल्ल्यावरनं तिकडनंच पाणी येते आणि व्ह्यू जे आहे खूप सुंदर आहे. कॅमेरा आपल्याला बरोबर पकडता येत नाही, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. पुढे भरपूर रिस्क आहे इकडनं. बघा, दगडाच्या मधून पाणी येत आहे भरपूर. मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की सर्व दाखवायला भरपूर टाईम जाईल. तर आपण आता विश्रांती करूया थोडं. सेल्फी. फायनली आपण अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे. बघा मित्रांनो, आपण भरपूर वर आलेलो आणि थोडी विश्रांती करूया. सर्वजण थकलेले आहेत, सर्व फॅमिली टीम थकली. हे बघा, अजून थोडं पुढे जाऊया. आणि हा बघा सुंदर खेकडा दुसरा, खूप सुंदर आहे. आतमध्ये जाऊन बसलेल्या दगडाच्या खाली. तर मित्रांनो, फायनली आपण वर आलेले आहेत आणि या गडाच्या डोंगराला एक जुनं नाव आहे इकडच्या माणसाने ठेवलेले. तर हा एक कोलीचा डोंगर म्हणून या डोंगराला ओळखतात, कारण की एक सुंदर रानभाजी जी आहे, कवली असं नाव आहे आणि याची भाजी केली जाते. हे या डोंगरावर भरमसाठ आपल्याला भेटते, त्यामुळे या डोंगराला कोळीचा डोंगर म्हणून ओळखले जाते. तर मित्र, चला पुढे. तर मित्रांनो, हे बघा वरचा जो व्ह्यू आहे खूपच सुंदर आहे. जिवंतपणे स्वर्ग पाहणे म्हणजे महाराजांचे गडकिल्ले पाहण्यासारखं आहे आणि इकडचं व्ह्यू जे आहे खूपच सुंदर आहे. तर आपण अजून याच्यावर थोडं जाणार आहोत. पुढे अजून वर आहे. तर मित्रांनो, फायनली आपण वर आलेलो आहोत आणि पावसाचा जोर जो भरपूर वाढलेला आहे. भरपूर पाऊस येणार आहे बहुतेक. तर पूर्ण फॅमिली टीम जी आहे रेस्ट करत आहे. इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. धुकं आहे त्यामुळे थोडं दिसेल. तर हे बघा, खूपच सुंदर मनमोहक आहे
आकर्षक. धोक्याने भरलेलं. तर मित्रांनो, आता जोरात पाऊस येणार आहे. भरपूर पाऊस येण्याची शक्यता आहे. बघूया पुढे जाऊन आपण. पाऊस आला आहे. आसावा गडकिल्ला हा खूप सुंदर आहे. आणि हे बघा, वर आपल्याला वास्तूचे अवशेष असे पाट्या लिहिलेले भरपूर आहेत. आणि हे बघा, पाण्याचे टाके महाराजांच्या काळातले. सध्या जोरात पाऊस असल्यामुळे मी जास्त काही दाखवू शकणार नाही. हे बघा, पूर्णत्व भरलेल्या अशा भरपूर टाक्या आहेत. तर मित्रांनो, या गडावर शिवकालीन तोफसुद्धा आहे. हे बघा, अशा प्रकारे आहे. पाऊस असल्यामुळे मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, डोंगराच्या पाठीमागे एक सुंदर गुफासुद्धा आहे. तुम्हाला हे बघा दाखवतो. आणि हा पाऊस जोरात आला, न थांबणारा पाऊस. तर हे बघा गुफा सुंदर, आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा आहेत. तर मित्रांनो, भरपूर पाऊस लागलेला आहे, न थांबणारा पाऊस आहे हा. आणि व्हिडिओमध्ये मी जास्त काही दाखवू शकलो नाही, तर भरपूर पाऊस असल्यामुळे तर ट्राय करतो अजून दाखवण्याची. बघा, भरपूर पाऊस आहे.